हाय, हॅलो, नमस्कार फॅमिली. तर सकाळचे 6:15 वाजलेत आणि मी कामावर पोहोचली आहे. तर मी स्वयंपाकाची कामं करते आणि ह्या टॉवरमध्ये रोज पहाटे 6:15 वाजता मी कामावर येते. जी माझी यूट्यूब फॅमिली आहे, जे माझे रोज व्हिडिओ बघतात, त्यांना माझं हे रोजचं डेली रुटीन माहितीच आहे. आणि त्यांचेच खूप कमेंट येत होते, "रीमा, तू कामावरचे व्हिडिओ रोज टाकतेस, रोज तेच-तेच व्हिडिओ टाकते. जरा घरचे पण व्हिडिओ दाखव. तू तुझं डेली रुटीन काय आहे ते आमच्याशी शेअर कर." म्हणून मी आता माझे घरचे रुटीन पण माझं डेली रुटीन तुम्हाला दाखवायला सुरुवात केलेली आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये कामावरनं घरी गेल्यापासून, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंतचं सर्व रुटीन मी माझ्या व्हिडिओत तुम्हाला दाखवलेलं आहे. रोज काही ना काही आपल्या बायकांना नवीन कामं असतात. ती सगळी कामं, शिवाय मी कामावर येते ती कामं, लाडूच्या ऑर्डर असतात त्या ऑर्डर, मी सगळी कामं कशी मॅनेज करते हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओतनं दाखवणार आहे. तर पहिल्या कामावर पोहोचली. व्हेजिटेबल उपमा बनवला. सगळ्या व्हेजिटेबल गाजर, मटार, शिमला मिरची, बीन्स टाकून बनवला व्हेजिटेबल उपमा. त्यानंतर मलाई मसाला मटर बनवला. तर मटर मसाला तर आपण खूप बघितलेला आहे. आता मटरचा सीझन आहे. खूप मस्त टेस्टी असा मटर मसाला म्हणजे वाटाणा मसाला अशी ही रेसिपी असते. मी ह्याच्यामध्ये थोडंसं ट्विस्ट आणलेलं आहे. मस्तपैकी मलाई मटर मसाला अशी ही रेसिपी बनवली आहे. त्यानंतर चपात्या बनवल्यात. ही राजगिऱ्याची चपाती, राजगिरा रोटी, बीटरूट टाकून मस्तपैकी राजगिरा रोटी बनवली. एकदम लाल बुंद, जेवढी मस्त दिसते ना तेवढीच खूप मऊ, टेस्टी आणि स्पॉन्जी लागते. त्यानंतरनं हे टिफिन भरायला घेतला आहे मी सरांचा. तर त्याआधी मी हा टिफिन सगळा व्यवस्थित कोरडा पुसून घेते आणि त्यानंतर आपण टिफिन भरायला सुरुवात करूया. तर हे माझं कामावरचं रोजचं डेली रुटीन आहे. आता तुम्ही जर मला सांगितलं आहे की मला तुझं रोजचं डेली रुटीन सांग, तर सकाळी उठल्यापासूनचं रुटीन टाकणं गरजेचं आहे. त्यामुळे मी कामावर आल्यापासून, सकाळी उठल्यापासून माझी जी जी कामं आहेत, घरी गेल्यावर मी काय काय करते ते संपूर्ण मी आजच्या ह्या व्हिडिओतनं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही विचार करा, 10 ते 12 तासाचं माझं जे काम आहे, जे रुटीन आहे, ते तुम्हाला 10 ते 12 मिनटात दाखवणं कठीण असतं. पण तरीही मी खूप एडिटिंग करून, व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की माझं डेली रुटीन काय आहे. हो, मात्र हे तर आहे की मी रात्री जरी उशिरा झोपत असेल, कारण मला रात्रीच्याच एडिटिंगची कामं करायला वेळ मिळतो, तर मला रात्री झोपायला उशीर होतो, 1 ते दीड वाजतो. पण मग त्यामुळे मला सकाळी लवकर पण उठायचं असतं, तर रात्री झोप पूर्ण होत नाही म्हणून दुपारचे 2 तास तरी मी झोपते. तर त्यामुळे मी काय करते, रोज रात्री 1-1:30ला झोपली की पहाटे पुन्हा सकाळी उठते, कामावर येते. घरची कामं सगळे आवरल्यानंतर दुपारी 3 ते 5पर्यंत मी झोपते. पुन्हा 5 वाजता उठून मी माझ्या रोजच्या कामाला सुरुवात करते. तर टिफिन पॅक झाला. त्यानंतर मी सरांना दहीसुद्धा पॅक केलं आहे टिफिनमध्ये. टिफिन बॅग बाहेर नेऊन ठेवली. टिफिन पॅक झाल्याच्यानंतर किचन वगैरे सगळं क्लीन करायची वेळ येते. हे माझं रोजचं इकडचं काम आहे. तर तुम्ही बघू शकता, व्यवस्थित असं स्वच्छ असं किचन मी क्लीन करून घेतलेलं आहे. इकडचं काम झाल्यावर मला दुसऱ्या कामावर जायचं आहे. दुसरं काम आटपल्यावर मग मी घरी जाणार. आता सध्याच्याला संक्रांत आहे, तर त्यामुळे तिळगुळचे लाडू, तसेच हळदी कुंकू करतात बायका, तर त्यामुळे तिळाच्या लाडूंची ऑर्डर आहे. तर माझं इकडचं काम झालं, क्लिनिंग झाली, टोडूला अंडं दिलं आणि मी निघाली ह्या घरातनं दुसऱ्या घरी कामाला जायला. दुसऱ्या घराच्या दरवाजाची बेल वाजवली, घरात एंट्री केली आणि इथे मसाले भात केला. फ्लावर, वाटाणा, बटाटा, कांदा, टोमॅटो घालून हा मस्त मऊ असा मसाले भात केलेला आहे. तर इथे असा हा मसाले भात खूप आवडतो. तर हा मॅडमला टिफिनला घेऊन जायचा आहे. त्यामुळे मग आता टिफिनला घेऊन जाण्यासाठी, गार करण्यासाठी मी ह्याला एका प्लेटमध्ये काढते, जेणेकरून हा गार होईल. कारण की मला इकडे कामावर आल्यावर खूप गडबड होत असते आणि टिफिन गार करायला वेळ नसतो. त्यामुळे मग मी असा प्लेटमध्ये हा पुलाव काढून घेतला आणि बाहेर हॉलमध्ये नेऊन ठेवला पंख्याखाली, जेणेकरून लवकर गार होईल. तर मॅडमचा टिफिन पॅक केल्यानंतर मॅडम ऑफिसला गेल्यानंतर उरलेली कामं करते. जसं की ही भाजी बनवली. ही कांद्याची भाजी आहे बरं. बघून तुम्हाला वाटणार पण नाही की ही कांद्याची भाजी आहे. तर पीठ पेरलेली कांद्याची भाजी आहे ही. खूपच टेस्टी लागते. जर ती घरामध्ये भाजी नसेल तर ही पीठ पेरलेली कांद्याची भाजी नक्की तुम्ही बनवू शकता. खूप टेस्टी लागते आणि भाकरी किंवा चपाती बरोबर खाता येते. तर अशी ही मस्त कांद्याची भाजी बनवलेली आहे, पीठ पेरलेली. त्यानंतर चपात्या बनवल्या, पुलाव बनवला, किचन गॅस सगळं क्लीन केलं आहे. सगळ्या कढया, कुकर सगळे भांडे घासून पुसून जागेवर ठेवले. त्यानंतर मी घरी आली. घरी आल्याच्यानंतर मुलाला विचारलं, "बाबा, तुला आज टिफिनला काय देऊ? आज संक्रांत आहे, काही गोडधोड बनवू का?"
तर अचानक माझ्या मुलाला पावभाजी खायची क्रेविंग सुरू झाली. तर म्हटलं पावभाजी, ठीक आहे चल पावभाजी बनवते. घरामध्ये सगळ्या भाज्या होत्याच, कारण की आता विंटर सीझन आहे, थंडीचा सीझन आहे, भाज्या पण बाजारामध्ये अवेलेबल आहेत. त्यामुळे मग मी फ्लावर, वटाणा, बटाटा सगळ्या भाज्या घालून मस्तपैकी ही पावभाजी बनवली. त्याचा टिफिन पॅक केला, मुलाला नाश्ता दिला. नाश्त्यामध्ये त्याला जी रात्रीची खिचडी होती तीच फोडणी टाकून दिली. त्याने नाश्ता केला. तो नाश्ता करेपर्यंत मी पटापट देवपूजा करायला आली, कारण आज संक्रांतीची पूजा तर मस्तपैकी झालीच पाहिजे ना. सगळा देवारा वगैरे पुसून घेतला, देव वगैरे सगळं व्यवस्थित क्लिनिंग करून घेतली देवाऱ्याच्या आजूबाजूची वगैरे. आणि त्यानंतर मस्त अशी देवाला दिवा लावला, देवपूजा केली. कारण की कसं आहे ना, कामावरनं आल्यावर माझी गडबड पहिले मुलासाठी असते, कारण त्याला जायचं असतं कॉलेजला. त्याचं सगळं वेळेवर सारलं करायला लागतं. मग मग तो एकदा का कॉलेजला गेला की मग मी माझ्या घरातली कामं करायला मोकळी होते. तर अशा प्रकारे दिवा लावल्यानंतर अगरबत्ती लावली, मस्त अशी पूजा केली, तुळशीजवळ अगरबत्ती लावली, देवाला नैवेद्य ठेवलं. आणि मग मला परत आता बाकीच्या कामाला सुरुवात करायची होती, कारण की मला आज तिळीचे लाडू बनवायचे होते. एका ताईंनी मला इंस्टाग्रामला मेसेज केला होता, DM केला होता की रीमा मला लाडू हवेत ह्याचे तिळाचे, पण मी बहुतेक ठिकाणाहून तिळाचे लाडू आणले, पण मला ते कडकच मिळतात. मला कडक नाही, मला सॉफ्ट तिळाचे लाडू पाहिजे. माझ्या घरात माझ्या सासूबाई आहेत, तर त्यांना दात नाही आहेत, पण त्यांना तिळाचे लाडू खूप आवडतात. आणि त्यांना दात नसल्यामुळे ते तिळाचे कडक लाडू त्यांना खाता येत नाही. आणि मी वर्किंग आहे, माझ्या घरात 2 लहान मुलं आहेत, तर त्यामुळे मला बनवणं शक्य नाही. तर सॉफ्ट होणार असतील तरच मी तुझ्याकडनं लाडू घेईन, असं त्या म्हणाल्या. तर बरं, हे देवाऱ्यावर जी बर्फी ठेवली ना तिळाची, ती मी स्वतः बनवलेली आहे. ती मी देवाला नैवेद्य दाखवली. तर मी म्हटलं ठीक आहे ताई, मी तुम्हाला अगोदर लाडू घेऊन येईल, तुम्ही लाडू टेस्ट करा, तुम्हाला सॉफ्ट वाटले, छान वाटले तरच तुम्ही माझ्याकडनं लाडू घ्या, नाहीतर मी लाडू परत रिटर्न घरी घेऊन येईल. असं एवढा कॉन्फिडन्सनी आणि गॅरंटीनी बोलल्यानंतर त्या ताईंनी मला 1 किलो तिळाच्या लाडूची ऑर्डर दिली. तर मग मी म्हटलं ठीक आहे. तर मला आज त्यांना लाडू द्यायला जायचं होतं, तर मी त्यांचा व्हिडिओ काढणारच आहे, शिवाय त्यांच्या सासूबाईंसोबतचा त्यांचा व्हिडिओ काढणार आहे. आणि मग ते काय म्हणतात, त्यांचे रिव्ह्यू काय आहेत ते तुमच्याबरोबर मी शेअर करेलच. तर मी पटापट असे लाडू बनवायला घेतले. लाडू बनवण्यासाठी तीळ मस्त अशी खमंग भाजून घेतली, कारण की त्यांना जे लाडू पाहिजेत ते सॉफ्ट पाहिजेत, पण म्हणून त्यासाठी तीळ छान भाजले पाहिजे, कारण तीळ चांगले नाही भाजले की मग ते लहान मुलं वगैरे खाल्ले की पोटाला बाधू शकतात. म्हणून मस्त खमंग असे तीळ भाजून घेतले. तीळ भाजेपर्यंत एका बाजूला असा गूळ बारीक चिरायला सुरुवात केली मी. एका बाजूला तीळ मस्त भाजून घेतली आणि अशा प्रकारे मी असा हा गूळ बारीक चिरून घेतला. तर बघू शकता तुम्ही हा माझा ड्रेस. खरं तर तुम्हाला हा ड्रेस दाखवते मी ह्या व्हिडिओत नाही. ह्या ड्रेसला 5 ते 7 वर्ष झाले. माझ्याकडे काही काळी साडी नाही आहे ती एकदम साधी, खूप जुनी झालेली आहे. तर त्यामुळे काही काठापदराची वगैरे साडी नाही आहे. आणि आज दिवसभर मला एवढं काम होतं ना की मला काय साडी वगैरे घालून व्हिडिओ वगैरे बनवणं किंवा आणखीन घरातली कामं करणं खूप अवघड झालं असतं. म्हणून मग मी साडी घातलीच नाही, हा ड्रेसच घातला. हा ड्रेस मला खूप कम्फर्टेबल वाटतो. एकच प्रॉब्लेम वाटतो की मला फुल हाताचे कपडे घालून काम करायला आहे ना कम्फर्टेबल वाटत नाही, म्हणजे खूप इरिटेट होतं. तर मग आज सणासुदीच्या दिवशी म्हटलं, विचार केला चला हा ड्रेस घालूया, कारण काळा हा एकच ड्रेस होता आणि घातला आणि कामाला सुरुवात केली. कारण ह्याच ड्रेसवर मी पुन्हा जाणार होती ते जे लाडूची ऑर्डर करून कंप्लीट करून त्यांना डिलेवरी द्यायला. काही लांब नव्हती, विद्याविहारलाच होती लाडूची ऑर्डर. घाटकोपरपासून विद्याविहार जवळच आहे. विचार केला गाडीवर जाईल, परत विचार केला बघू बसनी जाईल. कसं बसनी गेलं की 10 रुपयाच्या तिकिटामध्ये काम होणार होतं. तेच लोकेशन वगैरे बघून व्यवस्थित कसं जायचं ते ठरवेल. फायनली माझे तीळ व्यवस्थित खमंग असे छान भाजून झाले. आणि राहून राहून त्या ताईंच्या गोष्टी मला आठवत होत्या की त्यांनी त्यांच्या सासूबाईसाठी हे लाडू ऑर्डर केले होते आणि त्यांना त्यांच्या सासूबाईंची किती काळजी होती, म्हणजे त्यांना खाता येत नाही पण त्यांना हे तिळाचे लाडू खूप आवडते. म्हणून मला एक आपुलकी वाटायला लागली, कारण तुम्हाला तर माझी स्टोरी माहितीच आहे. 2च महिने झाले माझ्या सासूबाई एक्सपायर झाल्या. तर म्हणूनच मी खूपच आपुलकीने आपल्या माणसांसाठी बनवते. ह्या प्रकारे हे लाडू बनवले. एका बाजूला मी जेवण जे बनवलं होतं ते सगळं गरम करत होती, कारण मिस्टरांची सेकंड शिफ्ट होती. मला त्यांना ताट वाढायचं होतं, कारण ते निघणार होते ऑफिसला जायला. तर मी म्हटलं ठीक आहे, तीळ चांगले भाजून झालेले, गूळ पण चांगला चिरून झाला होता. मिस्टरांना ताट वाढलं, त्यांना जेवायला दिलं. त्यानंतर मी म्हटलं चला मी पण जेवून घेते, कारण सकाळी नाश्ता वगैरे काहीच केला नव्हता आणि त्या ताईंना संध्याकाळपर्यंत लाडू दिले तरी चालणार
चालणार होतं. म्हणून मस्त जेवण केलं, थोडा वेळ आराम केला आणि मग अर्धा 1 तासाने पुन्हा कामाला सुरुवात केली. मिक्सरचं भांडं घेतलं. अर्धे तीळ मी थोडे जाडे-भरडे वाटणार होती, अर्धे तीळ अख्खे ठेवणार होती, जेणेकरून त्यांना मस्तपैकी सॉफ्ट असावे हे लाडू खायला ह्यासाठी. तर तीळ आणि गूळ हे मी असं मिक्सरमध्ये मस्त वाटून घेतलं. ही एकदम सोपी पद्धत आहे बरं तिळगुळाचे लाडू बनवायला, म्हणजे पाक करायची गरज नाही आहे. फक्त तीळ आपण छान भाजून घेतले ना, की हा गूळ आपण तिळाबरोबर असा थोडासा अर्धवट असा भरड करून घेतली ना, तर ते आपोआप गुळाला पाणी सुटतं आणि त्यामुळे हे मस्तपैकी वळले जातात लाडू. थोडासा तुपाचा हात घ्यायचा, कारण त्यामुळे कसं आहे लाडूला मस्त तुपाचा फ्लेवर पण येतो. मी ह्याच्यामध्ये वेलची पूड पण टाकलेली आहे, तसंच थोडीशी जायफळची पावडर पण टाकलेली आहे. अशा प्रकारे मी हे सगळी पावडर करून घेतली आणि मला परत तिकडे जायचं होतं लाडू देण्यासाठी. तर आता 4:30 वाजले होते. हे माझं 6 वाजेपर्यंत काम नक्कीच आटोपणार होतं. तर मी म्हटलं पटापट लाडू करून घेईल आणि मग त्या ताईंना डिलेवरी द्यायला जाईल. संध्याकाळचा दिवा येऊनच लावेल, म्हणजे संध्याकाळची जी आपण पूजा करतो ती येऊनच करेल. ह्या हिशोबाने मी गेली, कारण मला संध्याकाळी परत भाजी आणायला पण जायचं होतं. जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर करण्याचा मी प्रयत्न करत होती. तर आणि तुम्हाला खरं वाटणार नाही, अर्धा तासामध्ये माझे हे लाडू वळून झाले होते. म्हणजे ही सगळी माझी जी प्रोसेस होती ही मला वाटलं पण नव्हतं एवढ्या लवकर होईल आणि एवढ्या लवकर झाली, कारण माझ्या मुलीनेही मला मदत केली लाडू वळण्यासाठी. आणि मग लाडू वळून झाल्याच्या नंतर पटापट लाडू पॅक केले, त्या ताईंना देऊन आली. त्यानंतर मला संध्याकाळी भाजी आणायला पण जायचं होतं, कारण भाज्या पूर्ण संपल्या होत्या. जेवढ्या भाज्या थोड्या शिल्लक होत्या त्याची सकाळी पावभाजी केली होती. 2 शिमला मिरची होत्या, थोडीशी फ्लावर होती, वाटाणा होता, बटाटा होता आणि मुलाला खायची होती पावभाजी. तेवढ्यामुळे मी पावभाजी बनवली आणि आता सगळ्या भाज्या संपल्या होत्या, तर मला भाजी आणायला जाणं पण गरजेचं होतं. तर मग मी विचार केला की ह्या ताईंना लाडूची डिलिव्हरी देऊन येईल, त्यानंतर ना मग मी भाजी आणायला जाईल. तर हे सगळंच तुम्हाला आज मी माझ्या व्हिडिओतनं दाखवणार आहे. तुम्ही बोलता रीमा तुझं डेली रुटीन दाखव. तर असं काहीतरी धावपळीचं माझं डेली रुटीन आहे. असं नाही आहे की मला अजिबातच आराम वगैरे करायला भेटत नाही. मी वेळात वेळ काढून स्वतः थोडासा आराम पण करते, कारण की कसं आहे ना, थायरॉईड आहे मला आणि थायरॉईडमुळे जर मी नॉनस्टॉप कामं करत राहिली ना, की मला खूप असा अशक्तपणा आल्यासारखं होतं. त्यामुळे मी असा जास्तीत जास्त प्रयत्न करते की 24 तासातले जे रात्री झोपण्याव्यतिरिक्त दिवसभरातले 2 तास तरी मी स्वतःसाठी काढेल, जो फक्त ज्याच्यामध्ये मी आराम करेल. असं विचार करतात काही बायका स्वतःसाठी वेळ काढण्यासाठी, स्किन केअर, हेअर केअर करण्यासाठी, पण मला त्याच्यासाठी वेळच मिळत नाही. हो, पण फ्युचरमध्ये जर समजा असे काही जर प्रमोशनचे वगैरे किंवा याचे कोलॅबोरेशनचे वगैरे जर आले मला, तर मग तसं मी करण्याचा प्रयत्न करेल. पण आता सध्या तरी मी फोकस करते माझ्या कामाकडे आणि म्हणजे स्वतःच्या तब्येतीकडे. तर असो, आपल्या प्रत्येक म्हणजे मी माझ्याबद्दल तुम्हाला सांगते, पण आपल्या प्रत्येक स्त्रीची काही ना काही कहाणी असते. बरं, बोलता तुम्हाला एक गोष्ट सांगते. अशीच एक कहाणी मला तुमच्याबरोबर शेअर करायची आहे. बघू आता त्यासाठी कधी मुहूर्त लागतोय. एक कहाणी आपल्यामधल्या असणाऱ्या मिडल क्लास स्त्रीची, बाईची तुमच्याबरोबर मला शेअर करायची आहे. ती मी लवकरच तुमच्याबरोबर शेअर करेल. बघा, मी फायनली लाडू वळायला बसली आणि माझी मुलगी न सांगताच येऊन माझ्यासमोर बसली. चल मम्मी, तुला जायचं आहे ना, मी तुला मदत करते. आणि तीसुद्धा माझ्याबरोबर लाडू वळायला बसली. खरं तर तिला एवढं म्हणजे जमत नाही घरातली कामं, पण मला होणारा त्रास बघून, माझी धावपळ बघून ती मला अशी अधूनमधून मदत करायला येते. आणि हो, ती लाडू वळून देत होती, पण तिला शेप न जमत असल्यामुळे तुम्हाला सांगते मी की तिला म्हटलं, तू मला लाडूचे असे गोळे करून दे, मी शेप करते. तर अशा प्रकारे हे ह्या साईजचे मी लाडू बनवले. एकदम छोटे पण नाही, एकदम मोठे पण नाही, असे मीडियम साईजचे बनवले, कारण त्यांना घरातच खायचे होते. त्या म्हटल्या की आमच्या एरियामध्ये जर हळदी कुंकू असेल ना, तर त्याची पण ऑर्डर मी तुला देईल. त्या ताई खूप चांगल्या होत्या, म्हणूनच मला त्यांची आणि तुमची ओळख करून द्यायची आहे. त्यांच्याबरोबर व्हिडिओ बनवलेला तुमच्याबरोबर शेअर करायचा आहे. तर आता मी जेव्हा त्यांना लाडू द्यायला जाईल, तेव्हा तुमच्यासाठी त्यांच्याबरोबरचा व्हिडिओ नक्की बनवेल. त्यांच्या सासूबाईंशी पण भेट करून घेईल. आणि हो, मग मी एवढ्या लांब चालली आहे, तर आजच्या सणासुदीच्या दिवशी त्यांच्या सासूबाईंचा आशीर्वाद पण घेऊन येईल. म्हणूनच मी मिस्टरांना म्हटलं की ह्या लाडूची डिलिव्हरी द्यायला तर मी स्वतःच जाणार, कारण मी गेल्या त्यांना तो लाडू देणार आहे टेस्ट करायला आणि ते त्यांचं एक्सप्रेशन मला बघायचं आहे की त्यांना माझे लाडू कसे वाटतात. तेवढ्यासाठी मी खूप एक्साईट होऊन, खूप मनापासून ह्या सगळ्या गोष्टी करते. तसं पण तुम्ही आत्तापर्यंतचे माझे सगळे व्हिडिओ बघितले असाल, तर तुम्ही बघतच असाल की प्रत्येक काम मी अगदी मनापासून, अगदी प्रेमाने, अगदी प्रामाणिकपणे करते. कारण मला असं वाटतं ना, आपण जे जेवण बनवतो त्याच्यामधला आपला त्या जेवणामध्ये
आपला प्रामाणिकपणा, आपलं प्रेम जर उतरलं ना, तुम्ही मग फक्त तिखटा मिठात जरी ते जेवण बनवलं ना, तरी त्याला आपोआप गोडवा येतो, आपोआप चव निर्माण होते. तर असं मत आहे माझं. आणि माझ्या या प्रत्येक मतामध्ये, माझ्या प्रत्येक कामामध्ये, माझ्या घरामध्ये प्रत्येकजण माझ्यासोबत असतं. मला खूप मदत करतं कामामध्ये. मग मुलगा असो, मुलगी असो, मिस्टर असो. तर फायनली बघू शकता लाडू आपले रेडी झालेत. आणि हा जो लाडू माझ्या मुलाने उचलला आहे तो देवाऱ्यावर ठेवायला उचलला आहे. कारण त्याला म्हटलं की हा लाडू, पहिला लाडू देवाजवळ ठेव. तर हा लाडू त्याने देवाजवळ ठेवला, देवाच्या पाया पडल्या आणि मी लाडू पॅक करायला घेतले. लाडूची डिलेवरी द्यायला आता मी थोडंसं उशिरा जाईल, कारण त्या ताई बाहेर गेलेल्या आहेत. तर त्यांचा मला आत्ताच फोन आलेला, "रीमा, मी जरा बाहेर आलेली आहे, पण तू घरी जाऊ शकते, माझे मिस्टर आहेत ते घेतील लाडू." तर मी म्हटलं, "नको ताई, मला तुम्हाला पण भेटायचं आहे, तुमच्या सासूबाईंना भेटायचं आहे, तर तुम्ही आल्यावरच मी येते." तर म्हणून मला जायला वेळ होता, तर म्हणून मी पटकन स्वयंपाक करून घेतला. एका बाजूला वरण, एका बाजूला भात बनवून घेतला आणि विचार केला की लाडूची डिलेवरी देऊन येताच मग भाजी घेऊन येईल, म्हणजे एका कामात 2 कामं करून येतील. तर मग बघू शकता तुम्ही, मी रेडी झाली आहे, सगळा स्वयंपाक झाला आहे आणि मी लाडू द्यायला गेली. आणि मेन प्रॉब्लेम काय झाला, संध्याकाळचे 7 वाजलेले तरी त्या ताई आल्या नव्हत्या. त्यांच्या सासूबाईंची काहीतरी डॉक्टरांची अपॉइंटमेंट होती, तर त्या ताई त्यांच्या सासूबाईंना घेऊन डॉक्टरांकडे गेलेल्या होत्या आणि माझी आणि त्यांची काही भेटच झाली नाही. शेवटी लाडूची डिलेवरी मला त्या सरांच्या हातातच द्यायला लागली. तर ते सर होते, ते पण दादा खूप चांगले होते. त्यांनी मला घरात बोलवलं, चहा पाणी देतो बोलले. तर मी म्हटलं नको, मी फक्त पाणी पिलं, लाडूची डिलेवरी दिली, कारण पेमेंट त्यांनी मला आधीच केला होता. आणि मग मी लाडू दिली. पण मला एकच वाईट वाटलं की मला त्या ताईंना भेटता आलं नाही, त्यांच्या सासूबाईंचा आशीर्वाद घेता आला नाही. लाडूची डिलेवरी दिल्याच्या नंतर ना मग मी भाजी घ्यायला मार्केटमध्ये आली. म्हटलं चला आता लाडू तर देऊन झालेले आहेत, कारण काय थांबलीच नाही मी तिथे. ते दादा एकटे होते, म्हणजे ते सर एकटे होते, त्यांच्या आई पण नव्हत्या आणि त्या ताई पण नव्हत्या आणि माझी काय त्यांच्याशी भेट झाली नाही. पण फोनवर आमचं बोलणं झालं. त्यांनी पेमेंट मला आधीच केला होता आणि एवढा विश्वास ना की मी लाडू द्यायच्या आधीच त्यांनी मला पूर्ण पैसे दिले होते. आत्तापर्यंत जे पण कस्टमर मला भेटले ना, त्यांनी मला, काही कस्टमरनी डबल टिबल पण लाडूची ऑर्डर दिली आहे, पण पेमेंट पहिलेच दिला, एवढा त्यांचा विश्वास आहे माझ्यावर. आणि ह्यांनी पण मला आधीच पेमेंट दिलेला. त्या सरांनी ज्यांना मी लाडू द्यायला गेलेली त्यांनी पण लाडू टेस्ट केला, त्यांना पण आवडला. आणि आजच्या दिवशी त्यांनीसुद्धा मी बनवलेले लाडूच देवाऱ्यावर ठेवले आणि देवाला दाखवून पूजा केली. फायनली बघू शकता तुम्ही, मी भाजी बिजी घेऊन घरी आली. म्हणजे एका कामात 2 कामं झाले. लाडू पण दिल्या गेले, भाजी पण घेऊन आली आणि घरी पोहोचली पण. रात्रीचे 8-8:30 वाजले होते. तर मी आता तुम्हाला दाखवते मी काय काय घेऊन आली आहे. तर सगळ्यात आधी ही कोथिंबीर घेऊन आली आहे आणि उशीर झाला होता मला मार्केटमधनं भाजी घेऊन यायला, त्यामुळे जी समोर दिसेल ती भाजी घेऊन आली. कारण उद्या आमच्याकडे मतदान आहे. आमच्याकडे काय, आपल्याकडे उद्या आपल्याकडे मतदान आहे. तर मग उद्या काय भाजी मिळेल नाही मिळेल काय सांगू शकत नाही. त्यामुळे आज पण मार्केटमध्ये भाज्या कमीच होत्या. मग जी भाजी भेटली ती भाजी घेऊन आली. आणि ही कोथिंबीर आणल्याच्या नंतर अजून तुम्हाला दाखवते मी काय काय आणलं आहे. केळी आणलेली आहेत, ही 1 डझन केळी आहेत, 40 रुपये डझनची केळी आणली आहेत. त्यानंतर ना हा बघा, हा कॅरेट आहे ज्याच्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवते मी, आणि तो माझ्या ओढणीनेच पुसून काढला, कारण परत मला खूप कंटाळा आलेला, उठू वाटत नव्हतं का दुसरा कपडा घ्यायला. तर प्लीज नावं ठेवू नका, मी माझ्या ओढणीनेच पुसला, कारण तो काय एवढा घाण नव्हता. मी काल परवाच फ्रीज क्लीन केला होता. त्यानंतर हे टोमॅटो आणलेले 1 किलो ते काढले आणि ते पण ठेवले. आणि ह्या 2 मी मेथीच्या जुड्या आणलेल्या, त्या मेथीच्या जुड्या आणि ही कोथिंबीर मी परातीत ठेवते, कारण मी ते साफ केल्यानंतरच फ्रीजमध्ये ठेवणार. भाज्या आणल्याच्यानंतर हिरव्या भाज्या मी पहिले साफ करून ठेवते, मिरच्यांची देठं काढून ठेवते. त्यामुळे काय होतं, फ्रीज पण क्लीन राहतो आणि आपल्याला ऐन टायमाला गडबड होत नाही. त्यानंतर हे भरताचे वांगे आणले अर्धा किलो, 20 रुपयाचे अर्धा किलो. हे मध्ये हे 3 वांगी आली आणि हे भरताचे वांगे आणले. त्यानंतर हिरव्या मिरच्या पण आणल्या. त्यानंतर हे लिंबू आणले, 1 किलो टोमॅटो आणले, कारण टोमॅटो खूप जास्त लागतात. त्यानंतर आम्ही हसी मजाक करत, गप्पा मारत भाज्या वगैरे ठेवल्या. असा होता हा आजचा दिवस. त्यानंतर ह्या भाज्या वगैरे ठेवल्या, साफ करायच्या होत्या, त्या साफ केल्या, जेवण केलं आणि रात्री झोपून गेलो. तर तुम्ही माझ्या व्हिडिओला खूप सपोर्ट करता, खूप छान छान मला कमेंट करतात. असेच कमेंट करत राहा, मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. माझ्या व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा. आणि हे बघा, घरात ठेवा, हे बघा खाऊ आणला, चालूच राहू द्या. 2 मिनिटं 56 सेकंद. छोटे छोटे समोसे आणि थांब चटणी. झूम करतो. छोटे छोटे हे घे, एक आदित्यला, एक आनंदीला, एक रीमाला. चल ये. काय समोसा किती मोठा आहे बघ, पोट भरून जाईल तुझं.
बाई माझा कंपास चला. बॉक्स येतो. आम्ही समोसा खातो, तुम्ही पण या समोसा खायला. उद्या भेटूया. जेवतो, झोपतो. टाटा बाय बाय. ही जोकर कोण आहे सांगा बरं. घ्या, गोड गोड बोला. मकर संसाराच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.